म्हणत ना, पण नाही दादा, सगळी चाबी त्याच्या हातात आहे त्या देवाच्या. त्या बाईला कसं भोगा लागते 5 लाख रुपये बैमानी करणं हे तुम्हाला दाखव, सगळ्यात दाखव. बैमानी नाही करावं कधी माणसानं, आणि बैमानी करू नये. बैमानीचे फळ भोगावं लागते, तुम्हाला सगळ्यात सांगतो. काय मम्मी? 3 महिने लोटून गेले. हो काय? ऑपरेशन सक्सेस झालाय. हो मम्मी. काय म्हणते रे तुझ्या डोक्याचा भार? डोक्याचा भार चांगला आहे, एकदम काही टेन्शन नाही, दुखत बी नाही, काय नाही, एकदम सुरसुडीत काम आहे. सुटसुटीत काम आहे हो तुझं. मम्मी. पण तुझ्या या आईच्या डोक्याचा भार वाढवत तर चाललाय ना. आता तुझ्या डोक्यावर कोणता भार आला? कोणता भार आहे त्या डोक्यावर सांग. तुला समजत कसं नाही रे? तरी तुझ्या बरोबरच्या सगळ्या मुलांचे लग्न झाली. हो. मग तुला मी किती दिवसापासून म्हणते अमोल अरे लग्न कर म्हणून. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का माझ्या जित्या जेवानं सून दिसल्या पाहिजे, नातवंड खेळायला भेटलं पाहिजे, असा तुला वाटून आला का मम्मी? माझ्या 2 थपक्या डोळ्यांनी बर. तरी मला नातवंड पाहू दे आता. ठीक आहे मम्मी, तुझी इच्छा आहे ना. मग आता काम करतो. तू तुझ्या मित्रांकडे जा बर. आणि एखाद्या पोरीचा शोध घे, मला येऊन सांग. हा. त्या क्षणी मी तुझं लग्न लावून देते बाबा. ठीक आहे मम्मी. दक्षिण हो हो, येतो मम्मी, येतो. बरं. ठीक आहे मम्मी. जा. श्रीमान्य राजू निंबारते भंडारावाले यांच्याकडून 101 रुपयाची भेट मिळाली. पाणी धन्यवाद देत. मोहनजी धांडे वकील राजा यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक मिळालं. पार्टी सदस्य आपला मिळताय, लाख शुक्रिया. चला, आनंदाची गोष्ट आहे. माझी तब्येत दुरुस्त झाली, पण माझ्या याची इच्छा आहे की नाही लग्न करून टाक. बरोबर आहे, प्रत्येकाला असं वाटतंय का माणसाच्या क्षणाचा भरोसा नाही, म्हणून माझी इच्छा, माझ्या आईची इच्छा आहे. तर चला, मी जातो. माझे मित्र आहेत, माझे मानलेले रिश्तेदार आहेत, त्यांच्याकडे जातो आणि माझ्या लग्नाचा निरोप देतो त्यांना. अरे बरसात के दिन आए, मुलाकात के दिन आए, बरसात के दिन आए, मुलाकात के दिन आए, बरसात के दिन आए, मुलाकात के दिन आए, बरसात के दिन आए, मुलाकात के दिन आए. हो हम सोच में दिल के, हम सोच में दिल के, उस रात के दिन आए, बरसात के दिन आए, मुलाकात के दिन आए. वो बात के दिन आए, बरसात के दिन आए, मुलाकात के दिन आए. बोलत चालत चौकात आलो, पण कोणी दिसून नाही राहिले. अरे हो, त्या पांढऱ्याला कोणत्या वाटलं, चला त्या पांढऱ्याला घेऊन गेल्या पाहिजे. अरे कोण? अरे नमस्कार मित्रा. नमस्कार शिवाजी, नमस्कार. तू आता असं मला वाटते का तू मोठा लोक झाला नाही यार, तसा नाही नाही का? दोस्ता. अबे तू थांब. मध्ये पाहिलास आणि तिकडं उठून पळून आलास, याचा मतलब का समजू मी? नाही 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 नाही, तसं नाही. हा गोष्ट अशी आहे, हा आपण लहानपणाचे मित्र, हो पहिल्या वर्गापासून तर 12वी पर्यंत आपण एकाच वर्गात शिकलो यार. बरोबर. पण गोष्ट अशी झाली, हा. तुझ्यावर काही काळाने आघात केला, हो तुझे आई वडील बिमारीने मरून गेले 12वीत असताना. बरोबर आहे. तुझं शिक्षण बंद झालं रे. हो. कारण का संसाराला टेन्शन पुरा तुझ्यावर आला. हो. पण दोस्ता, हा. मी शिकलो, इंजिनियर झालो, 40,000 रुपये माझा पगार आहे. म्हणजे तुला ड्युटी लागली. हो, आणि म्हणून माझ्या आईची इच्छा हा. अशी आहे की बेटामध्ये एखादी मुलगी पाहून टाक. तर मी म्हटलं, आहे का तुझ्या लक्षात एखादी मुलगी? म्हणजे तुला लग्न करायचं आहे. हो आहे का? हो बरोबर. हो आहे. आहे ना. माझ्याकडे 2 पोरीचा निरोप आहे बर. आणि एक माझी बहीण सुद्धा आहे. माझी बहीण नाही का? अच्छा, ते लहान होती ते. लहान होती ते. झाली का रे आता? अरे आता 24 ते 25 वर्षाची आहे. अच्छा अच्छा. आणि ग्रॅज्युएट सुद्धा झालं तिचं. हा हा हा. हो तर पाय मी काय म्हणतो,
तुला जर लक्षात येईल तर एक नजर मा बहिणीला पाहून घे हा तुला लक्षात येईल तर मागजो हा. नाही तर त्या दोन पोरीपैकी एक पोरगी कोणतीही पाहू हो का हो. बरं ठीक आहे हा. तुम्ही एक काम हा. कर मी जातो घरी हा. तू आपल्या तयारीला लाग. बरोबर. मी आपल्या आईला घेऊन येतो ठीक आहे ठीक ठीक आहे आहे हो हो या मग ठीक आहे, बरं चालू चला शेवटची गोष्ट आहे आपण गेल्या पाहिजे आणि आपल्या आईला घेऊन राहिल्या पाहिजे कारण पाहिल्या कारगत आहे अरे देवाच्या देतील ना नाही देतील मागाच्या मागूनच नाही मागाचं पण पाहायला कारगत आहे चला आपण लवकर गेल्या पाहिजे आणि लवकर देऊन सर आपल्या आईला घेऊन आल्या पाहिजे घरी आलो आई वाडीकडे असाल आवाज मारतो आई अरे आई 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 ग आई ग आई म्हटलं माझे आई ग आई आलास चाल बा पोरीच्या निरोप भेटला आपल्याला मुलगी शोधून हो आणलं चार मग जाऊन एक नजर पाहून घेऊन बसन येईल तर अरे पाहू वाव! हो पण आहे तरी कोणाची मा तू आपल्या घरी शिवार होतात का माझ्या दोस्त शिवा तो डोमळा नाही बा आता डोमळा नको म्हणत अशी तो आधी होता नाही रे डोमळा होता बा पहिले आता नाही आहे तर त्याची बहीण आहे ती डोमडीच असेल नाही हो बा तुला पाहिलीस का ती बघ, ती डोमडी असली अगोरी जर ती संस्काराने चांगली असली हो, ना, हो. आपण बिलकुल तिच्याशीच लग्न लावून मा एक नजर पावले कार्यक्रम आहे का चाल पाहून घेऊन पसंत येईल तर गोष्ट करून नाही तर दुसरी पाहून नाही का बॅग पकडलं बा चालो मा चाल. हो मा हे मा तिकडे कुठे चालीस तू अजून नाही रे या सापडी धसून राहिलीस का म्हणजे आपण घरी आलो त्यांच्या मग रोडवरचा घर आहे तसं की सापडी धसून राहिली ओळख नाही मला वाटलं एवढंच आहे की काय म्हणून थांबा मी आवाज मारतो मा मी थांबते बाबा. हो मा शिवाजी ओ शिवाजी अरे बापा अरे बापरे एवढा फास्ट आहे यार तू गाडीला गेलो लवकर आईला घेऊन आलो आलाच मी आई आली ना बरोबर आई आली का हो आई आली ना कुठे आहे? बोलू घे मा बरोबर. मा हो बोल शिवा बोल शिवा आई ओळखलंस का रे मी ओळखलं पण तू मी ओळखलंय रे बरोबर. मी ओळखली आहेस तसाच आहेस तू हो, आता पाय तुला जसा जन्म दिला तसा जाऊ मी आहेस तसाच आहे. काही फरक नाही माझ्या आहेस रे तोची चमक आली पण आपली ते जाऊ दे हा लाईटचा उजेड आहे. हो. माझ्या गोष्टी करतो हो. अरे हो पण अरे बाबा थोडं बोलू दे ना बे आता पुष्कळ दिवसाची आली ते अरे बसायला ना सांगत काय नाही सांगत थांब 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 तू आता काय लोकांच्या घरी आलीस का हो? तुझी बहीण म्हणून तुझी पोरगी दाखवणार आहेस हो, मॅडम? हो. थोडासा धीर घेऊ बरं. दाखवतो मी अगोदर पाय देऊ मग बसू आपण आणि मस्त आरामात बोलू बस थांब थोडीशी थांब रूपा म्हणलं माझे बाई रूपा रूपा ग रूपा काही खाली राहत नाही आली का काम आले का काम धंदेच पाहिजे आपले काय झालं दादा अगं मी तुला फोन करून सांगितलं होतं पाहुणे येणार आहेत म्हणून आणि तयारी करून ठेव अरे मी कधीची बाबा तयारी करून बसलेली आहे झाली का तयारी हो ना हा ठीक आहे पाहुणे सुद्धा आले आली पाहुणे पाहुणे आले त्यांना पाय धुण्याकरता पाणी दे आणि नाश्त्या चहा पाण्याचं चालू कर दादा मी पाणी आणते तू चटई वगैरे टाकशील नंतर बिलकुल 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 माहो ये आता पोरगी पाणी घेऊन येऊन राहिली तू पाय तुझो आणि बरोबर पाहिजे बरोबर पाहते तुले पसंत मले पसंत हा? श्री माननीय श्यामबाबू अनवर ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत मुसळगाव यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली पाटील धन्यवाद
जा एक लोटा आणखी आणून घे. मा अरे बस मा आता. हो हो बस बसते हा. ये रे बसले तू. ये. अहो आरामात बस. अहो त्या सोफ्याले दिवाणले का नाही स्प्रिंग लावले आहे. हा बरं 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 बरं. रुपा आण बाई नाश्ता चहा आण बा. ठेव मा. ए मा. पोरी अगे पोरी पोरी जी तुझं नाव काय ग? रूपा विश्वनाथ टोनी. रूपा विश्वनाथ टोहणे. आणि तुझं मामा कोण? माझं हो शेंडे. सेंडे. आणि शिक्षण ग? शिक्षण हो ग्रॅज्युएशन झाले. ते का ग्रॅज्युएशन पहिले होते का रे? 15 होते बा 15. 15 होते. मला अंगणवाडी होते. आणि जन्मतारीख काय का तुझी? 4/7/1998. ओ मा. ओ 5 वर्षाचा फरक आहे. मा आता विचारपूस झाला. आता एक काम कर मा. पोरीला पैसे द्यावं लागते ना. हो समजते देते मी. पायाचा पुढे दिले. द्या पैसे. माझ्या आंबेठ्याला पुढच्या बाहेर आंबे. हे आम्हाला आंबाच्या पुढच्या बाहेरचा. पटकन हारावं लागते का? मा आता विचार शिवाले. पोरगी बसल्यानंतर विचार मा शिवाले. बोल ना. या. येऊ. शिवा शिवा हा हा ये. हा बरं. तुझ्या बहिणीला चांगले संस्कार दिलेले दिसतेस बघ तू. हो 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 हा. तुझी बहिणीला तुझी बहीण ना हा. आम्हा दोघांनाही पसंत आहे. तुझं काय म्हणणं आहे? पसंत आहे. मला तुझा मुलगा बी पसंत आहे. हो हो तर मग आता समोर ढकलायची गोष्ट बिलकुल. आपणच सगळे का लग्न येत्या 2 तारखेला ठेवूया. जवळ होईल ना मा. पुढच्या महिन्याच्या 2 तारखेला. पत्रिका ओढा लागतील. 10 तारखेला ठेवून दे मा. 10 तारखेला हो. 10 तारखेला ठेवूया मग. बरं तू म्हणशील तसं. 10 तारखेला मा. सकाळचं 10:30 वाजताच. हो मा. तू एवढी बुढी झाली पाहिजे. तुला काही अक्कल नसे. काहून रे? नाही आहे काही. काहून? तू 10:30 लग्न काय म्हणून राहिली. काहून का झालं तर? घाटी मुडता ठेव ना. किती पैसा डोक्याचा पोरगा ते. हो ना. अरे तोच होते. हो का मा? मग? बर बर हे मा. गोड गोड. अहो आई त्या आजकालच्या पोराला नाही समजत ते. हो. संध्याकाळचं का होईना सकाळीचं का होईना. हे आणलंस का? शिवा हा हे बघ याच्यामध्ये 3-4 पैठणी आहेत बरं बरं. आणि काही दागिने बनवले आहेत. हा नवरी बनतेवेळेस माझ्या सुनेच्या गळ्यात ते दागिने परिधान करायचे ठीक आहे. आणि नवरी बोवल्यावर आणायची. हो हो लागतो तुझ्या कामाला आम्ही पण लागतो. ठीक आहे. बाई लागली पोराच्या लग्नाच्या कामाला. पाटलाचं नाव विसरली बाई. पाटील वाट पाहून राहिला घरी. का 2 महिन्यात 3 महिन्यात येईल तर मी गंधर्व विवाह करी. बाई संग पाटलावी. पाटील विचार करून राहिला आणि बाई पाटलाचं नाव विसर. आता बघ काय होते. मुलाचे लग्न करणं खुशी मध्ये
मावो तुला किती लेकर आहेत मा तू एकटाच आहे. एकटा जेवण मा मग येथून मासाठी जेवायला का केलीस तर तिकडे का केलीस मासाठी नवरीच्या घराकड अरे तुझ्यासाठी येथून केले मी इथून केलंय मी कार गारपिओ हा अरे तिकडे का गेलीस तिथून विमान केलाय उडवासाठी ओ बैल हेच का तू बाजार बनत बैलाची जोडी केली मी मस्त खासरा नेणार खात्या जमाना राहिला का मग ते पहिले घोडा केलाय रे हा घोडा ना छापा ओ, अरे म्हणजे मम्मी आता एक काम कर मा तू एकटाच पोरगाव ना गाणं बन मा मला नाही गाणं वगैरे काय विचार कर तू मला नाही रे गाणं हो अरे ह्या महिला मंडळ सगळं तू लग्न येऊन जातो का भात खावा जातस का जातो का सोबत सोबत तू गाणं मान जातो मी जिम मध्ये बसत नाही हो तेवढी चालून संध्याली पोरगी भेटली आता मग मला गाणं म्हण. गुडगुडचा कोडी बैला पळाला गुडगुडचा कोडी बैला पळाला नवरदेव चालला बाबा बायको गेला नवरदेव चालला बाबा बायको गेला वाले रे बा. गुडगुडचा कोडी बैला पळाला गुडगुडचा कोडी बैला पळाला नवरदेव चालला बाबा बायको गेला नवरदेव चालला बाबा बायको गेला गुडगुडचा कोडी ओ, मा अहो तुही बहीण असो खरं डायरेक्ट आपण मनपाला सांगा डायरेक्ट पाठवा त्याने आणली तिने झाडूसा दिला देवडा होता त्यांची अरे वराडी ओरडत होते वेळ झाले जेवायला भूक लागली म्हणून हो का? ती पटकन मग आवाज आवाज मारून दिला. हो. शिवा शिवा मनपाला चालव रे डायरेक्ट तुला भूक लागली का म्हणून आणि वराड्या नाही लागली म्हणून तू मंडपात आली एकदा हो आणि बोलवणं लवकर तुझ्या बहिणी हो 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 बोलवतो रुपा का करते ना कहा नाही तर गजारे रे बाबा आज लक्ष्मीचा रूप कसा दिसत सागर त्याला घालूया गागर त्याला घालूया गागर त्याला घालूया गागर त्याला घालूया गागर हो आज लक्ष्मीचा रूप कसा दिसत सागर त्याला घालूया गर त्याला घालूया गागर आज लक्ष्मीचा रूप कसा दिसत सागर त्याला घालूया गागर त्याला घालूया गागर माहो आता कसा करू हे समजत नाही का रे आता का करू आपल्या हाताच्या मुठी घ्यायच्या आणि डोक्यावर ठेवायच्या दोनही उठा डोक्यावर ठेव डोक्यावर ठेवायच्या तुला नाला का आपल्या डोक्यावर नाही तुला म्हणे डोक्यावर ठेवलं का हे होणाऱ्या त्या नवरी पोरीच्या डोक्यावर ठेवायच्या अच्छा अच्छा म्हणजे ह्या पोरी द्या का समजत कसं नाही बरं, बरं. मम्मी 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 मामा घे का कोणी राहिले अरे मामा हा जे बांगड्याला चालू कर म्हणा बांगड्याला आवाज दे ना बांगड्याले असं बरोबर आहे. बरं ठीक आहे मी म्हणतो सर्व इष्टमित्र मंडळींना आशीर्वाद मिळाल्या का हो शुभ मंगल सावधान आली लग्न
घटी समीप नवरा घेऊनिया वागरा गृह्योते मधुपर का पूजन करा अंतर पटाते धरा दृष्ट दृष्ट वधूवरा न करले दोजे करावी उभी वाजंत्रे बहुगलबला न करता कुर्या सदा मंगलम शुभमंगल. आतापासून बायकोच्या पाया पडायला लागला. अहो पायवाय नव्हतो लागत बा फुलप्या चिरमून लागू दे, लागतो लागू दे, काय नाही होत. शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल भाऊ आता पाहुण्यात जेवण खाऊन झाले ना तू एक काम कर बा 2 ट्रॅव्हल्स सोडून दे. सोडून देऊ. हो 2 ट्रॅव्हल्स घेऊन येशील ना या नंतर. हो मी एक गाडी ठेवते माझ्यासाठी लहानवाली हो मी तेच काय करून देते. पाहुण्याला भरून ठेवते 5 वाजता कथेसाठी हो हो जा मा ब्राह्मणी बोलून ठेवते. हो पाहुण्याला विचारून जेवण खाऊन झाले का आता झाले सगळे. जा माझ्या बाई रडू नको. काय दादा हा तुलाही वाटत असेल माझी आई माझे बाबा जर राहिले असते किती छान आनंद माझ्या मनामध्ये समावला असता नाही का. दादा पण चिंता करू नको. मी होती तर वेळोवेळी तुझी काळजी घेत होती. हो हो पण हे बघ स्वतःकडे लक्ष देशील. आपल्या बहिणीची आठवण येईल तर फोन करशील, भेटायला येशील दादा. बरोबर आई असती तर तुला शहाणपणाच्या गोष्टी सांगतील. आता तेवढा मला काही समजत नाही पण 2 शब्द सांगतो ते ऐकून घे. बहाबुल की दुआएं लेती जा बहाबुल की दुआएं लेती जा जहाँ तुझको सुखी संसार मिले बहाबुल की दुआएं लेती जा जहाँ तुझको सुखी संसार मिले बहाबुल की दुआएं लेती जा जहाँ तुझको सुखी संसार मिले बहाबुल की दुआएं लेती जा जहाँ तुझको सुखी संसार मिले महके की कभी ना याद आए महके की कभी ना याद आए ससुराल में इतना प्यार मिले महके की कभी ना याद आए ससुराल में इतना प्यार मिले बाबू की दुआएं लेती जा जब तुझको सुखी संसार मिले महके की कभी ना याद आए ससुराल में इतना प्यार मिले. बरं जावई बोला शिवाजी काही लग्नामध्ये काही नाही नाही सर्व व्यवस्थित झाला हा. लग्न बी चांगला पार पडला जेवणे खाणे झाले कोणी उपाशी राहिले नाही आता गरमी दिवसांनी पण चांगलाच निपटला वा, नाही का? वा, वा. बरं काय म्हणतो अजून बस माझी तुम्हाला 10 बोटाची विनंती आहे. बोला ना कारण माझ्या बहिणीनं आईचं प्रेम नाही पाहिलं वडिलांचं प्रेम नाही पाहिलं होऊ शकतो
तिच्या हातून जर काही गलती झाली तर समजून घ्या थोडस. नाही तुम्ही टेन्शन नको घ्या. हा. आम्ही दोघे शिकले सवरले आहो. हो जर आमच्या भावी जीवनात काही झाला असा हा. आम्ही समजून घेऊ. बस बस नाही का एवढीच बरं, करतो. या तुम्ही 5 वाजेपर्यंत कथेला येऊन द्या. बरं, बरं, ठीक. ठीक आहे. हो, हो. श्रीमाननीय बाबुरावजी बाबरे यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद.